नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, IAS आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे. मी भाग्यश्री. आज तुमच्यासाठी रीट मेकिंग जो पॉईंट आहे तो मी घेणार आहे. ॲक्च्युली मागच्या लेक्चरमध्ये जो रीट मेकिंग पॉवर आहे, सुप्रीम कोर्टाची असेल किंवा हायकोर्टाची, ह्या दोन्ही पॉवर्स जे आहेत, ते दोन्ही रीट्स जे आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आणि त्यामध्ये आर्टिकल 32 काय आहे ते आपण समजून घेतलं आणि सुप्रीम कोर्टाची आणि हायकोर्टाची जी रीट मेकिंग पॉवरचा डिफरन्स आहे तो खूप डिटेलमध्ये आपण समजून घेतला आहे. आणि त्यामध्ये जसं की आपण पाहिलं की बरीचशी लीगल लँग्वेज आहे आणि बरेचसे डिटेल प्रोव्हिजन आहेत आणि त्यामुळं मी हा जो टाईप ऑफ रीट्स जो आहे मुद्दा आहे त्यासाठी मी जाणून बुजून वेगळं व्हिडिओ बनवलं आहे. ओके. कारण हे रीट्स जे आहेत ना, जसं की रीट हा शब्दच आपण लॅटिन लँग्वेजमधून घेतलेला आहे संविधानामध्ये आणि त्याचे जे टाईप्स आहेत तेही त्याचे वर्ड्स लॅटिन लँग्वेजमधूनच घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की हॅबिस कॉर्पस आहे, मॅन्डॅमस आहे, प्रोहिबिशन, सर्ट्युरर, हे जे टाईप्स आहेत रीट्सचे, सर्ट्युररी असेल, कोवॉरंट असेल, हे सगळे कसे वेगळे शब्द आहेत. म्हणजे जसे की ते इंग्लिशचे पण वर्ड्स नाही आहेत, तर ते लॅटिन लँग्वेजमधून घेतले आहेत. आणि मेन म्हणजे आपण जेव्हा आर्टिकल 32 स्टडी करतो तर त्याच्यामध्येही बरेचसे कॉम्प्लिकेटेड थोडे प्रोव्हिजन्स आहेत, जे की आपण समजायला, जी लिगल लँग्वेज आहे ती समजायला थोडीशी अवघड जाते. आणि त्यामुळं काय होतं, आपण जेव्हा रीट्सपर्यंत पोहोचतो म्हणजे टाईप ऑफ रीटपर्यंत जातो, तेव्हा आपण इतकं कन्फ्युजन डोक्यामध्ये क्रिएट झालेलं असतं की बऱ्याचशा लोकांचं, बरं सगळ्यांच्याच असं नाही म्हणत मी, बऱ्याचशा लोकांना असं होतं की टाईप ऑफ रीट्स जे आहे ते फक्त नावं वाचतात आणि त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे वरून पाहतात, पण ते ॲक्च्युली ते कुणालाच समजत नाही. त्यामुळे तो टॉपिकच बरेच जण नीट करत नाहीत आणि त्यामुळे मी हा टॉपिक म्हणजे जो टाईप ऑफ रीट्स आहे तो टॉपिकचा वेगळाच व्हिडिओ बनवलेला आहे. ओके. आणि या व्हिडिओमध्ये आपण हे जे टाईप्स आहेत ते टाईप्स ते समजून तर घेऊतच आपण, आणि प्रत्येक टाईपवर एक वेगळं आणि एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊन आपण ते चांगल्या प्रकारे समजून घेऊया. ओके. चला तर बघूया. टाईप ऑफ रीट्समध्ये पहिला जो टाईप आहे हॅबिस कॉर्पस. ओके. तर हॅबिस कॉर्पस म्हणजे त्याचा मीनिंग काय येतो, तर टू हॅव द बॉडी ऑफ. टू हॅव द बॉडी ऑफ म्हणजे एखाद्या व्यक्तीला, म्हणजे बॉडी ऑफ म्हणजे एखाद्या व्यक्ती स्वतः त्याला प्रस्तुत करणं, म्हणजे त्याला समोर आणणं. तर कोणाच्या समोर आणायचं आपल्याला, तर कोर्टाच्या समोर. ओके. म्हणजे आता हे हॅबिस कॉर्पस जे रीट्स इश्यू करतं ते कोण करतं, तर कोर्ट रीट्स इश्यू करतं. आणि कशासाठी, आता हॅबिस कॉर्पस रीट इश्यू करतं म्हणजे एखाद्याला प्रस्तुत करण्यासाठी कोर्टासमोर, त्यासाठी कोर्ट हे हॅबिस कॉर्पस हे रीट इश्यू करतं. म्हणजे आता त्याला प्रस्तुत करायची गरज का पडते, आपण ते पुढे बघूया. तर हा मुद्दा काय म्हणतोय, इट इज इश्यूड टू अ पर्सन हू हॅज डिटेन्ड अनदर पर्सन टू प्रोड्यूस हिम बिफोर द कोर्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एका दुसऱ्या व्यक्तीला डांबून ठेवलं आहे, म्हणजे डिटेन केलं आहे, त्याला डांबून ठेवलं आहे. आणि कोर्ट काय म्हणतं त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीनं एखाद्या व्यक्तीला विनाकारण जर डांबून ठेवलं आहे, म्हणजे कायद्याच्या व्यतिरिक्त कायदेशीररित्या डांबलेलं नाही आहे ठेवण्याचे, त्या अधिकारांवर कोर्ट हे केस चालवतं आणि त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. ओके. म्हणजे ॲक्च्युली हॅबिस कॉर्पस म्हणजे त्या व्यक्तीला कोर्टासमोर आणून त्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतं. ओके. दॅट इज हॅबिस कॉर्पस. आणि त्यामध्ये कोर्ट काय करतं, ॲक्च्युली इट प्रोटेक्ट्स इंडिव्हिज्युअल्स लिबर्टी अगेन्स्ट आर्बिटरी डिटेन्शन. म्हणजे आर्बिटरी म्हणजे जाणून बुजून, म्हणजे त्याच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन त्याला जर डिटेन केलं आहे, तर त्याच्या विरुद्ध त्या इंडिव्हिज्युअल जो काही व्यक्ती आहे ज्याला कुणाला डांबून ठेवलं आहे, त्याचे जे लिबर्टी आहे म्हणजे त्याचं स्वातंत्र्य आहे त्याला प्रोटेक्शन करतं. म्हणजे ह्या स्वातंत्र्याला प्रोटेक्ट करतं, म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याचं संरक्षण हॅबिस कॉर्पस करतं. ओके. आता आपण एका एक्झाम्पलसहित समजून घेतले की आपण एखाद्या व्यक्तीला समजा त्याचे फंडामेंटल राईट्स हे झालेत, व्हायलेट झालेत, म्हणजे त्याला डांबून ठेवलं गेलं आहे, जे की कायद्याच्या अंडर येत नाही तरीसुद्धा त्याला डांबून ठेवलं आहे. आणि एखादा तर त्या व्यक्तीला डांबून ठेवलं आहे, तर त्याचे कोणी नातेवाईक कोर्टाकडे तक्रार करू शकतात की ह्याला विनाकारण डांबून ठेवलेलं आहे. आणि जर नातेवाईकांनी तक्रार केली तर कोर्ट एक परमादेश काढतो. म्हणजेच कुठला परमादेश, तर हॅबिस कॉर्पस. ओके. तर हॅबिस कॉर्पस अनुसार कोर्ट त्याला ज्याने कोणी डांबून ठेवलं त्याला सांगतो की त्याला कोर्टासमोर आण, आणि अशा प्रकारे त्याच्या स्वातंत्र्याचं
ज्याला कोणाला डांबून ठेवलं त्याच्या स्वातंत्र्याचं कोर्ट संरक्षण करतं. ओके. आता पुढचा रीट बघूया आपण. आता हॅबिस कॉर्पसचा आपण अर्थ पाहिला, तर त्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत. ओके. तर हा कुणासाठी म्हणजे कुणाच्या अगेन्स्ट इश्यू केला जातो ते आपण पाहणं गरजेचं आहे. आता एखादी पब्लिक ऑथॉरिटी असेल किंवा एखादी प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स असतील, म्हणजेच पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे सरकारद्वारे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली चालवली जाणारी एखादी ऑथॉरिटी, एखादी ऑर्गनायझेशन असेल, संघटना किंवा एखादी कंपनी किंवा त्यातील जे अधिकारी असतील, हे सगळं पब्लिक ऑथॉरिटीमध्ये येतं. किंवा एखादं खाजगी व्यक्ती म्हणजे प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल, ह्या दोघांच्या अगेन्स्ट हॅबिस कॉर्पस इश्यू केलं जाऊ शकतं. ओके. म्हणजे हे फक्त सरकारी जे आहेत त्याच्यासाठीच नाही आहे, त्याच्याच विरोधात नाही आहे, तर प्रायव्हेट एखादा व्यक्ती असेल खाजगी, त्याच्या विरोधातही हॅबिस कॉर्पस ही ऑर्डर काढली जाऊ शकते, म्हणजे रिट इश्यू केलं जाऊ शकतं. आता हे कोणाच्या विरोधात केलं जाऊ शकत नाही, म्हणजे कशाच्या विरोधात ते हॅबिस कॉर्पस लागू केलं जाऊ शकत नाही ते बघूया. नॉट इश्यूड अगेन्स्ट इफ डिटेन्शन इज लीगल, म्हणजे जे एखाद्या व्यक्तीला डांबून ठेवलं आहे ते कायदेशीररित्या जर असेल तर त्याच्या अगेन्स्ट ते लागू करता येत नाही, म्हणजे हॅबिस कॉर्पस हे इश्यू करता येत नाही. तर दुसरा मुद्दा आहे कंटेम्प्ट ऑफ लेजिस्लेचर ऑर कोर्ट. तर लेजिस्लेचर म्हणजे आपलं कायदेमंडळ आहे किंवा आपलं कोर्ट आहे, ह्या दोघांचाही जर अपमान केला गेला, म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्टची एक डेफिनेशन आहे, तर ती त्याच्यामध्ये रिसेंटली काही बदल पण झालेला आहे, तो आपण सुप्रीम कोर्ट चॅप्टरमध्ये वगैरे पाहूया. तर त्या कायदेमंडळाचा अपमान झालेला असेल त्या डेफिनेशननुसार. ओके. कसंही नाही असं आपण घरात बसून काहीतरी बोललो असं नाही ॲक्च्युली. तर त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा कंटेम्प्ट ऑफ लेजिस्लेचरच्या डेफिनेशननुसार जर त्या कायदेमंडळाचा किंवा त्या कोर्टाचा जर अपमान केला गेला असेल, तर त्या केसमध्ये जर तुम्हाला डांबून ठेवलं आहे, तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल तर हॅबिस कॉर्पस इश्यू करणार नाही. ओके. हा झाला दुसरा मुद्दा. आता बघूया नंबर 3, इफ डिटेन्शन इज बाय कॉम्पिटंट कोर्ट. ओके. आता तुम्हाला डिटेन तर केलं गेलं आहे, पण असं एखादं कॉम्पिटंट कोर्ट आहे की योग्य ते, म्हणजे कुठलेही कोर्ट असेल ते, अप्पर कोर्ट, लोअर कोर्ट, तर एखादा म्हणजे कॉम्पिटंट म्हणजे त्याची पूर्ण क्षमता आहे त्याच्यामध्ये, एका क्षमतापूर्ण कोर्टाने जर तुम्हाला डिटेन केला असेल तर त्या केसमध्ये सुद्धा ते दुसरं कोर्ट, आता हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, हे त्या कॉम्पिटंट कोर्टानुसार जर डिटेन झाला असेल एखादा व्यक्ती, तर त्याच्या अगेन्स्ट हॅबिस कॉर्पस रिट इश्यू करू शकत नाही. ओके. जर कॉम्पिटंट कोर्टाने तुम्हाला डिटेन केला असेल तर. आता पुढचा मुद्दा बघूया. इफ डिटेन्शन इज आउटसाइड ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट. ओके. आता एखादं डिटेन्शन आहे, अशा कोणत्या कारणासाठी तुम्हाला डिटेन केलं आहे की त्या डिटेन केल्याचं कारण जे आहे ते कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्येच येत नाही. ओके. तर ते ज्युरिस्डिक्शन ह्या आउटसाइड द कोर्ट, त्याचं कोर्टाचं ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जर डिटेन केलं असेल तर त्या केसमध्ये पण हॅबिस कॉर्पस इश्यू करता येत नाही. ओके. तर हे सगळे मुद्दे व्यवस्थित समजून घेऊन लक्षात ठेवा. ओके. कारण हे डायरेक्टली आपल्याला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके. आता बघूया पुढचा जो रीटचा टाईप आहे दॅट इज मॅन्डॅमस. तर मॅन्डॅमस म्हणजे परमादेश. आता हे हॅबिस कॉर्पसचा आपण इंग्लिशमध्ये बघितलो अर्थ त्याचा जो पण आहे, टू हॅव द बॉडी ऑफ, म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण. बंदी म्हणजे ते आपण थोडक्यात बघितलं डिटेन करणं, त्याचं प्रत्यक्षीकरण, ज्याला कुणाला बंद केलं आहे, डिटेन केलं आहे त्याला प्रत्यक्ष सादर करणे. ओके. आणि मॅन्डॅमसचा अर्थ येतो परमादेश, म्हणजे परमादेश. आता ह्या शब्दातच आदेश आहेत. ओके. आदेश हा शब्द आहे. तर परमादेश जे कोर्ट इश्यू करतं. आता ॲक्च्युली मॅन्डॅमस हा जो लॅटिन शब्द आहे त्याचा मिनिंगच वी कमांड येतो इंग्लिशमध्ये, म्हणजेच परमादेश. ओके. तर वी कमांड म्हणजे ते कोर्ट कमांड देतं कोणाला तरी. सॉरी. आता ते कोर्ट कोणाला कमांड देतं ते आपण बघूया. तर इट इज इश्यूड टू अ पब्लिक ऑफिशियल हू हॅज फेल्ड ऑर रिफ्युज्ड टू डू हिज ड्युटीज. आता बघूया हा जो पब्लिक ऑफिशियल आहे, पब्लिक ऑफिशियल म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल, तिथला ऑफिसर असेल किंवा त्या जो कोणी अधिकारी, तर त्याने त्याचे जे कर्तव्य म्हणजे त्याची ड्युटी आहे ती म्हणजे ती पार पाडण्यामध्ये तो फेल झाला आहे किंवा त्याने ते ड्युटी पार पाडण्यासाठी नकार दिला आहे, तर त्या केसमध्ये
कोर्ट त्याला त्या पब्लिक ऑफिशियलच्या अगेन्स्ट मॅन्डॅमस हे रिट इश्यू करतं. ओके. आणि कोर्ट त्याला म्हणतं की कोर्ट आस्क हिम टू परफॉर्म हिज ऑफिशियल ड्युटीज, म्हणजे कोर्ट त्याला त्याची ड्युटीज पूर्ण करायला सांगतं. ज्याने कोणी जो पब्लिक ऑफिशियल असेल तो ड्युटी पूर्ण करण्यात फेल झाला आहे किंवा तो साफ नकार देतो आहे, तर कोर्ट त्याच्या अगेन्स्ट रिट इश्यू करतं, मॅन्डॅमस ही रिट, आणि त्याला सांगते की तू तुझी ड्युटी पूर्ण कर बाबा. ओके. आता हे कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं हे आपण बघूया. इट इज इश्यूड अगेन्स्ट एनी पब्लिक बॉडी, कॉर्पोरेशन, इन्फिरियर कोर्ट, ट्रिब्युनल ऑर गव्हर्मेंट. म्हणजे पब्लिक बॉडी म्हणजे आपण पाहिलं आहे. ओके. एखादी गव्हर्मेंटची ऑर्गनायझेशन त्याच्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली गव्हर्मेंटतर्फे चालवली गेलेली ऑर्गनायझेशन असेल, कॉर्पोरेशन असेल आपल्याला माहिती आहे, त्यानंतर इन्फिरियर कोर्ट असेल, ट्रिब्युनल असेल आणि गव्हर्मेंट. आता एखाद्या इन्फिरियर कोर्टाच्या अगेन्स्टसुद्धा हे इश्यू केलं जाऊ शकतं. ओके. आणि ट्रिब्युनल आपल्याला माहितीच आहे, ट्रिब्युनल्स हे पण क्वासी ज्युडिशियल बॉडीज आहेत. ओके. आणि गव्हर्मेंटच्या अगेन्स्टसुद्धा मॅन्डॅमस इश्यू केलं जाऊ शकतं. समजा गव्हर्मेंट स्वतः जर एखादी ड्युटी पूर्ण पार पाडण्यामध्ये, जर एखादं कर्तव्य पार पाडण्यात जर मागे पडलं, म्हणजे ते फेल झालं किंवा सरळ नकार दिला, तर गव्हर्मेंटच्या विरोधात सुद्धा मॅन्डॅमस हे रिट इश्यू केलं जातं. ओके. आता बघूया आपण हे कोणाच्या विरोधात इश्यू केलं जात नाही. ओके. आता बघा पहिला मुद्दा, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल ऑर बॉडी. आता आपण कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं ते आपण पाहिलं, पण कोणाच्या अगेन्स्ट केलं जात नाही ते पाहतोय. तर ते ज्या कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं त्यामध्ये मोस्टली ऑर्गनायझेशन होत्या, जसं गव्हर्मेंट असेल, पब्लिक बॉडी असतील, कोर्ट असेल किंवा एखादी इन्फिरियर कोर्ट असेल किंवा कॉर्पोरेशन असेल. पण हे जे आहे एखाद्या व्यक्तीच्या विरोधात इश्यू केलं जात नाही. ओके. म्हणजे मॅन्डॅमस हे रिट एखादा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल ऑर बॉडी म्हणजे एखादा व्यक्तीच्या विरोधात ते इश्यू केलं जात नाही. आता पुढचा मुद्दा बघूया, टू एन्फोर्स डिपार्टमेंटल इन्स्ट्रक्शन विदाउट लीगल फोर्स. आता एखादा समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे, समजा जसं की प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन आहे किंवा एखादी टॅक्सची रिलेटेड ऑर्गनायझेशन आहे, आणि त्यांनी सांगितलं, जे की गव्हर्मेंटच्या अंडर येतं, आणि त्यांनी सांगितलं की आता ऑफिसचा जो टाईम आहे तो ॲक्च्युअल टाईम एक 9 ते 6 वगैरे असतो कुठल्याही गव्हर्मेंट ऑफिसेसचा किंवा प्रायव्हेट. पण त्या गव्हर्मेंट ऑफिसने सांगितलं की आता आपण 8 ते 10 8 ते संध्याकाळी 5 या टाईममध्ये आपण ऑफिस ठेवूयात. गव्हर्मेंटचं एखादं डिपार्टमेंट असेल छोटंसं, तर त्या केसमध्ये गव्हर्मेंट ठरवतं की टायमिंग काय करायचा ऑफिसचा. तर त्या केसमध्ये कोर्ट म्हणू शकत नाही की तुमचं जे डिपार्टमेंटल इन्स्ट्रक्शन आहेत की तुम्ही हा टायमिंग ठेवू नका किंवा हाच ठेवा, हे म्हणण्याचा अधिकार कोर्टाला नाही आहे. पण एखाद्या व्यक्तीने जर कंप्लेंट केलं की 9 ते 6 जे ऑफिस होतं ते ऑफिसचं टाईम बदलून ह्यांनी 8 ते 5 केलं, तर अशा प्रकारे जर कंप्लेंट त्यांनी कोर्टाकडे केली, तर त्या केसमध्ये कोर्ट मॅन्डॅमस त्या डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट इश्यू करू शकत नाही. म्हणजे डिपार्टमेंटल जे इन्स्ट्रक्शन असतील ते विदाऊट लिगल फोर्स, आता कुठला कायदा न करता त्यांनी जर टाईम बदलला, तर त्या केसमध्ये म्हणजे मॅन्डॅमस कोर्ट हे इश्यू करू शकत नाही. म्हणजे कुठला कायदा करण्याची गरज नाही आहे, त्या डिपार्टमेंटला त्यांच्या जे इन्स्ट्रक्शन देण्याचा पूर्ण अधिकार आहे. ओके. तर अशा प्रकारे हे प्रोव्हिजन सांगतं. म्हणजे आपण इथं बघतोय की कुठल्या केसमध्ये कोर्ट ती रिट इश्यू करू शकत नाही. ओके. आता त्यात तिसरा मुद्दा बघूया, डिस्क्रिशनरी ड्युटी वेन इट्स नॉट मॅन्डेटरी. म्हणजे एखादी डिस्क्रिशनरी ड्युटी असेल, म्हणजे ऐच्छिक कर्तव्य असेल जे की मॅन्डेटरी नसेल, तर ते ऐच्छिक कर्तव्य जर एखादं पार पाडत असेल, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला समजा एखादं काम करायचं आहे, म्हणजे एखादं गव्हर्मेंटच बॉडी समजा, तर एखादा गव्हर्मेंट ऑफिसर आहे, समजा तुम्ही एखादा ऑफिसर झालात, तर तुम्ही तुमचं ऑफिसचं टायमिंग 9 ते 6 आहे, पण तुम्हाला 6 ते 7 पण बसून तुम्हाला काम करायचं आहे, इच्छा आहे तुम्हाला, आणि तुम्ही बसू शकता. आणि तुमच्या अगेन्स्ट एखाद्या व्यक्तीनं काम म्हटलं की तो 6पर्यंतच ऑफिस आहे, तो 6 ते 7 काम परत एक्स्ट्रा काम करतोय, अशा प्रकारे जर तुमची तक्रार त्याने कोर्टाकडे केली, तर त्या केसमध्ये कोर्ट तुमच्या अगेन्स्ट रिट इश्यू करत नाही, कारण ती तुमची डिस्क्रिशनरी ड्युटी आहे जी की मॅन्डेटरी नाही आहे. ती 6 ते 7 करा असं कोणी सांगितलं नाही, तरी तुम्ही इच्छेप्रमाणे तुम्ही करताय, तर कोर्ट तुम्हाला त्या केसमध्ये मॅन्डॅमस इश्यू करत नाही. ओके. म्हणजे तुम्हाला हे समजायला पाहिजे, जसं की थोडीशी लिगल लँग्वेज आहे, हार्ड म्हणजे समजायला,
जी की लक्ष्मीकांतमध्ये दिली आहे. एक एक्झाम्पल घेऊन मी सांगते आहे. ओके, आता बघा, टू एन्फोर्स कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन. आता कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखाद्या कुठल्याही ऑफिसमध्ये काही कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो आणि ते कॉन्ट्रॅक्टनुसार काही ऑब्लिगेशन्स असतात. तर ते अंमलात जर तुम्ही आणत असाल तर त्याच्या अगेन्स्ट जर कोणी केस केलं, तर एखादे कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन जर तुम्ही अंमलात आणत असाल आणि त्याच्या अगेन्स्ट जर केस केलं, तर त्या केसमध्ये पण तुम्ही कोणी जर तक्रार केली तर त्या केसमध्ये पण कोर्ट रिट इश्यू करत नाही. ओके, म्हणजे हे सगळे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत अशा प्रकारे. आता बघा, अगेन्स्ट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऑर द गव्हर्नर्स, म्हणजे आपल्या देशाचा प्रेसिडेंट असतील किंवा गव्हर्नर्स असतील तर ह्यांच्या अगेन्स्टसुद्धा मॅन्डॅमस इश्यू केलं जात नाही. आता आपल्याला माहिती आहे, तर प्रेसिडेंट असेल किंवा गव्हर्नर असेल हे खूप इम्पॉर्टंट बॉडी आहेत किंवा एक कॉन्स्टिट्युशनल जे पोस्ट आहेत, तर याच्या अगेन्स्ट बऱ्याचशा यांना खूप सारे अधिकार दिलेले आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी किंवा तक्रारी ह्या दोघांच्या विरोधात करता येत नाहीत ते जेव्हा ऑफिसवर असतील किंवा ड्युटीवर असतील त्यावेळेमध्ये. ओके, तर अशा प्रकारे यांच्या अगेन्स्ट मॅन्डॅमससुद्धा इश्यू केलं जात नाही. ओके, पुढचा मुद्दा बघूया. आता चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. तर चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट जे आहेत त्यांच्या अगेन्स्टसुद्धा कोर्ट रिट इश्यू करत नाही. आता बघा, यामध्ये खूप सारे मुद्दे आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या कधीच विसरणार नाहीत. ओके, आता आपण पुढचा रीड बघूया. प्रोहिबिशन. तर प्रोहिबिशन याचा अर्थच काय येतो, तर टू फॉरबिड. ओके, आता मॅन्डॅमसमध्ये कोर्ट काय सांगतं, काहीतरी तुम्हाला करा म्हणून सांगतं. ओके, आणि प्रोहिबिशनमध्ये तुम्हाला काही करण्यापासून रोखतं. म्हणजे जसं की बघितलं एखादा जसं आपण दोन्ही गोष्टींना एक डिफरन्समध्ये बघूया. मॅन्डॅमसमध्ये कोर्ट काय करतं, वीक कमांड म्हणजे कमांड देतं, काहीतरी करा म्हणून सांगतं. म्हणजे समजा एखादा अधिकारी ती एखादं कर्तव्य पार पाडत नसेल तर ते पार पाडायला सांगतं. ओके, एखादं गव्हर्नमेंट असेल, पब्लिक बॉडी, कॉर्पोरेशन. आणि प्रोहिबिशनच्या केसमध्ये गव्हर्नमेंट त्याला एखाद्या बॉडीला किंवा गव्हर्नमेंट कोणीही असेल, कोर्ट असेल, तर त्या केसमध्ये गव्हर्नमेंट त्याला एखादी चुकीची गोष्ट जर घडत असेल त्यांच्या हातून तर ती करू नका म्हणून सांगतं. म्हणजे ते एक प्रिव्हेंटिव्ह आहे, त्याला प्रिव्हेंट करतं त्या बॉडीला ती गोष्ट करण्यापासून. ओके, हाच तो मॅन्डॅमस आणि प्रोहिबिशनमधला डिफरन्स आहे. आता हे कोण कोणाला सांगतं ते आपण बघूया. इट इज इश्यूड बाय अ हायर कोर्ट टू अ लोअर कोर्ट ऑर ट्रिब्युनल टू प्रिव्हेंट लॅटर फ्रॉम एक्सिडिंग इट्स ज्युरिस्डिक्शन. म्हणजे समजा एखादा कोर्ट असेल, ओके, आणि ते कोर्ट एखादा आपल्या जे त्याचं एक अधिकार क्षेत्र असतं कुठल्याही कोर्टाचं, आणि त्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन जर ते कोर्ट काम करत असेल, म्हणजे त्याला ते अधिकार नसताना तर तशा प्रकारचे तो निर्णय घेत असेल जे की कायदेशीररित्या योग्य नाही आहेत, आणि त्या केसमध्ये एखादा हायर कोर्ट असेल ना, तर ते हायर कोर्ट त्या लोअर कोर्टाला ऑर्डर्स देतं की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर काम करू नका. म्हणजे थोडक्यात त्याला प्रिव्हेंट करतं, म्हणजे थांबवतं. ओके, म्हणजेच ते फॉरबिड करतं किंवा प्रोहिबिशन आपण म्हणू शकतो. हेच म्हणजे प्रोहिबिशन, म्हणजे त्याला एखादं चुकीचं काम करण्यापासून थांबवणे. ओके, म्हणजे त्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर काम करण्यापासून थांबवणे म्हणजेच प्रोहिबिशन. ओके, आता या केसमध्ये आता इश्यूड अगेन्स्ट हे बघूया आपण. कोणाकोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं ते आहे ज्युडिशियल अँड क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटीज. ओके, तर ज्युडिशियल म्हणले की कोर्ट, सगळे कोर्ट आले, सगळे कोर्ट ज्युडिशियलमध्ये येतात. आणि ट्रिब्युनल आहेत किंवा बऱ्याचशा क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटीज असतात, जसं की बरेचसे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असतील किंवा प्रोव्हिडंट फंड किंवा पेन्शन, असे बरेचसे डिपार्टमेंट जे असतात ना, तर त्या अधिकाऱ्यांना काही कोर्टासारखे अधिकार निर्णय देण्याचे पॉवर्स असतात. म्हणजे कोर्टासारखं ते बऱ्याच लोकांची हिअरिंग घेऊ शकतात. काही लिमिटेड पॉवर असतात, म्हणजे त्यांचं एक ठराविक अधिकार क्षेत्र असतं आणि त्यामुळं त्यांना एक क्वाझी ज्युडिशियल बॉडी म्हणून ओळखलं जातं. आणि ट्रिब्युनल जे आहे ना, ते सुद्धा एक क्वाझी ज्युडिशियल बॉडी आहे. ओके, जसे की फायनान्स कमिशन आपण लक्ष्मीकांतमध्ये पाहिले की ती पण एक क्वाझी ज्युडिशियल बॉडी आहे. तर अशा क्वाझी ज्युडिशियल बॉडीच्या अगेन्स्टसुद्धा कोर्ट प्रोहिबिशनचे रीट इश्यू करू शकतं. ओके,
आता बघूया प्रोहिबिशन हे जे रीट आहे ते कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जात नाही. ओके, तर आता ते आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज, लेजिस्लेटिव्ह बॉडीज, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स ऑर बॉडीज. आता एखादी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आता आपण बघितलं कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं, तर ते आहे ज्युडिशियल अँड क्वाझी ज्युडिशियल. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज आहेत जे पण, तर त्याच्या अगेन्स्ट ते इश्यू केलं जात नाही. शिवाय लेजिस्लेटिव्ह बॉडीज असतील किंवा एखादा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल किंवा बॉडी असेल, म्हणजेच एखादा खाजगी व्यक्ती, ओके, खाजगी व्यक्ती असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी असेल किंवा लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेशीर एखादा हे असेल, संघटना असेल. म्हणजे जसं की लेजिस्लेटिव्ह बॉडीज जे पण कायद्याप्रमाणे जे आपण ऑर्गनायझेशन असतील किंवा कायदेमंडळ यांच्या अगेन्स्ट प्रोहिबिशन ही रीट इश्यू केलं जात नाही. ओके, आता बघूया शेवटचा रीट जो आहे, शेवटचा नाही, शेवटून दुसरा म्हणजे सर्ट्युररी. हे जे रीट आहे त्यामध्ये त्याचा मीनिंग येतो टू बी सर्टिफाईड ऑर टू बी इन्फॉर्म. म्हणजे एखादी ऑर्गनायझेशन एखादा निर्णय देत असेल तर कोर्ट त्याला म्हणतं की ती जो तुम्ही निर्णय घेतला आहे तो खरा आहे का, तो आम्हाला सांगा, म्हणजे तो योग्य आहे का ते आम्हाला सांगा. किंवा जो कोणता तुम्ही निर्णय घेतला आहे, जो कोणती तुम्ही केस चालवताय, एखादा कोर्ट असेल तर त्याची माहिती आम्हाला द्या. ओके, अशा प्रकारे एक हायर कोर्ट एका लोअर कोर्टाला म्हणतं. आता बघूया आपण, अ हायर कोर्ट कॅन आस्क लोअर कोर्ट ऑर ट्रिब्युनल टू ट्रान्सफर अ केस ऑर स्क्वॅश इट्स ऑर्डर. तर टू बी सर्टिफाईड म्हणजे त्याला सर्टिफाय करा, त्याला प्रमाणित करा किंवा त्याची माहिती द्या असं त्याचा अर्थ होतो. पण ॲक्च्युली कोर्ट काय करतं, हायर कोर्ट असेल तर ते हायर कोर्टच लोअर कोर्टाला ऑर्डर देणार ना, लोअर कोर्ट तर हायर कोर्टला नाही देऊ शकत. ओके, तर हायर कोर्ट ते लोअर कोर्टाला असेल किंवा ट्रिब्युनलला असेल तर त्याला सांगते की तुमच्याजवळ जी पण केस चालू आहे ती आमच्याकडे ट्रान्सफर करा. म्हणजे थोडक्यात ती सगळी केसेस ट्रान्सफर करून घेतं. किंवा लोअर कोर्टाने एखादी जर ऑर्डर त्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर म्हणजे एक्सेस ऑफ ज्युरिस्डिक्शन जर एखादी ऑर्डर काढली असेल तर ती ऑर्डर स्क्वॅश करण्याचा आदेश देतो. ओके, आणि किंवा लॅक ऑफ ते जर अधिकार क्षेत्रच ते त्या एखाद्या लोअर कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येत नसेल तर ती केस ती एंड करायला सांगतो किंवा ती केस ट्रान्सफर करायला सांगतो. कोणाकडे, हायर कोर्टाकडे. हायर कोर्टाकडे ती ट्रान्सफर करायला सांगतो. म्हणजे बघा ती ॲक्च्युली ती केसेस काढून घेण्याचा अधिकार त्या हायर कोर्टाला या सर्ट्युररी या रीट्सच्या अगेन्स्ट आहे. ओके, आता बघा हे प्रिव्हेंट पण करतं. म्हणजे एखादं कोर्ट प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल एज क्युरेटिव्ह आहे. एखादं कोर्ट त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जर काम करत असेल तर हायर कोर्ट त्या कोर्टाला थांबवतं, ते तुम्ही करू नका कारण तुमच्या ते अधिकार क्षेत्रात येत नाही, त्यामुळे तुम्हाला अधिकारच नाही आहे. ओके, आणि क्युरेटिव्ह कसं आहे तर ती जी चुकीचं जी केस झाली, त्याच्यात चुकीचा निर्णय दिला गेला किंवा ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जर निर्णय दिला गेला लोअर कोर्टाकडून तर ती केस स्वतःकडे घेतं. म्हणजे त्याला योग्य करते, जे पण चुका लोअर कोर्टाकडून झालेत त्याला करेक्ट करतं. त्यामुळं याला क्युरेटिव्ह पण म्हणलं आहे. एकतर सुरुवातीला थांबवतं, त्यानंतर क्युरेटिव्ह म्हणजे त्याला करेक्ट करतं. ओके, तर अशा प्रकारे आपण बघितलं हे जे प्रोहिबिशन आहे ना तर हे प्रिव्हेंटिव्ह आहे. कारण एक्झाममध्ये असं सेंटेन्स दिलं जातं, प्रोहिबिशन जे आहे ते प्रिव्हेंटिव्ह आहे आणि जे सर्ट्युररी आहे ते प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज क्युरेटिव्ह आहे. म्हणजे त्याला प्रोहिबिशनमध्ये फक्त प्रोहिबिट करतं, थांबा तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर काम करू नका असं सांगतं. पण सर्ट्युररीमध्ये तुमच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर करू नका असं तर सांगतंच, पण ती केस स्वतःकडे घेऊन त्याला करेक्ट करतं. म्हणजे ती क्युरेटिव्ह आहे. ओके, आता बघूया हे कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं आणि कोणाच्या अगेन्स्ट केलं जात नाही. ओके, तर हे ज्युडिशियल आणि क्वाझी ज्युडिशियल ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं. शिवाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी जे असतात ना त्यांच्या अगेन्स्ट पण इश्यू केलं जातं. पण कुठल्या केसमध्ये, जर ते एखाद्या खाजगी व्यक्तीचं अधिकार क्षेत्र एखाद्या खाजगी व्यक्तीच्या अधिकाराला जर ती एफेक्ट करत असतील ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन्स तर त्या केसमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या अगेन्स्टसुद्धा सर्ट्युररी इश्यू केलं जातं. ओके, आता बघा इथे फक्त हे जे प्रोहिबिशन होतं ना ते ज्युडिशियल आणि क्वाझी ज्युडिशियल दोघांसाठीच होतं, पण हे जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीजसाठी सुद्धा आहे. ओके, कारण अगोदर हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीज नव्हतं पण हे नंतर ॲड केले गेले, त्यामुळे हे असं यामध्ये काही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता बघा नॉट इश्यूड अगेन्स्ट म्हणजे कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जात नाही तर ते आहे लेजिस्लेटिव्ह बॉडीज.
जे आपल्या कायदेशीर कायद्याप्रमाणे जे तयार झालेले आहेत कायद्याच्यानुसार त्या बॉडीज, जसे स्वतः कायदेमंडळ असेल किंवा कायद्याने तयार केलेल्या बॉडीज असतील किंवा डिपार्टमेंट्स असतील गव्हर्नमेंटचे वगैरे. आणि त्यानंतर प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्स म्हणजे एखादी खाजगी व्यक्ती, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल बॉडी म्हणजे एखादी खाजगी व्यक्ती. तर हे खाजगी व्यक्तीच्या विरोधात केलं जाऊ शकत नाही. आपण बघितलं प्रोहिबिशनसुद्धा खाजगी व्यक्तीच्या आणि कायदेशीर जे संघटना आहेत त्याच्या विरोधात केलं जाऊ शकत नाही. त्या प्रोहिबिशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट पण केलं जात नाही, मग सर्ट्युटरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट केलं जातं जर ते राईट्स ऑफ इंडिव्हिज्युअल ला अफेक्ट करत असेल तरच. ओके, आता बघूया को वॉरंटो. तर को वॉरंटो जे आहे त्याचा अर्थ काय होतो बघूया. बाय व्हॉट ऑथॉरिटी ऑर वॉरंट, म्हणजे त्याचा अर्थ काय होतं की तुम्ही हे काम कोणत्या अधिकाराने करत आहात, म्हणजे तुम्हाला कोण त्याचा एक कायदेशीर अधिकार दिला आहे किंवा कोणी सांगितले तुम्हाला एक कायदेशीर त्यात तुम्हाला अधिकार आहे का. ओके, तसा त्याचा अर्थ होतो. आता बघूया, इट इज इश्यूड बाय अ कोर्ट टू चेक इफ पर्सन इज होल्डिंग अ पब्लिक ऑफिस लीगली ऑर नॉट. समजा एखादा आपण एक एक्झाम्पलच घेऊन समजून घेऊया. समजा एखादा 62 वर्षाचा व्यक्ती आहे जो की रिटायर झाला आहे, पण तो एखाद्या ज्या ऑफिसमध्ये रिटायर झाला आहे त्या ऑफिसमध्ये परत जाऊन तिथे जाऊन काम करतो आहे आणि एखादे डिसिजन्स घेतो आहे जे की त्याला अधिकारच नाही आहे कारण तो त्या पोस्टवरून रिटायर झाला आहे. तर त्या केसमध्ये कोर्ट्स त्या पब्लिक ऑफिशियल जो आहे तो रिटायर झालेला त्याच्या अगेन्स्ट को वॉरंटो हे रिट इश्यू करू शकतो, म्हणजे कुठल्या अधिकाराने तुम्ही ते काम करताय. ओके, किंवा समजा एखादा टॅक्सेशनचा व्यक्ती आहे तर त्याला टॅक्सेशनपुरतेच टॅक्सेशन डिपार्टमेंटमध्ये एखादा अधिकारी आहे, त्याला तेवढेच अधिकार आहेत, पण त्या डिपार्टमेंटमध्ये त्याच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जर तो काम करत असेल, समजा तो कस्टम डिपार्टमेंटमध्ये जाऊन काहीतरी तिथली केस हँडल करत आहे किंवा काय करत असेल, त्या केसमध्ये सुद्धा त्याच्या अगेन्स्ट जर कोणी कंप्लेंट केली तर कोर्ट त्याच्या अगेन्स्ट को वॉरंटो ही रिट इश्यू करतं. ओके, म्हणजे कुठल्या अधिकाराने तुम्ही हे काम करताय असं त्याला विचारतं इनडायरेक्टली. ओके, तर म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे कोणत्या कारणासाठी इश्यू केलं जातं. ओके, तर आता हे कोणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जातं हे बघूया. ओके, आता इट इज इश्यूड अगेन्स्ट सबस्टॅन्टिव्ह परमनंट पब्लिक ऑफिशियल क्रिएटेड बाय लॉ ऑर बाय कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे काही काळापुरते जे ऑफिस खोललं गेलं किंवा एक परमनंट पब्लिक ऑफिस असेल, कायद्यानुसार तयार केलेलं किंवा घटनेनुसार जर तयार झालेलं एखादं ऑफिस असेल तर म्हणजे काही ऑफिसेस हे परमनंट असतात. एखादे डिपार्टमेंट असेल कुठलंही, आता गव्हर्नमेंटचे जितके पण डिपार्टमेंट आहेत ते परमनंट असतात आणि काही जे डिपार्टमेंट आहे ते टेम्पररीली ते ओपन केलेले असतात म्हणजे त्याच्या नीडनुसार. ओके, म्हणजे जसे की त्यालाच आपण सबस्टॅन्टिव्ह म्हणू शकतो. तर असे जे ऑफिसेस असतील जे परमनंट असतील किंवा टेम्पररी, ह्या दोन्ही जे कायद्यानुसार तयार झालेले ऑफिस असतील किंवा घटनेद्वारे तयार झाले ह्या दोन्ही ऑफिसेसच्या अगेन्स्ट को वॉरंटो इश्यू केलं जातं. आणि कुणाच्या अगेन्स्ट इश्यू केलं जात नाही ते बघूया. ओके, हे एखाद्या मिनिस्ट्रियल ऑफिस असेल किंवा प्रायव्हेट ऑफिस असेल. आता मिनिस्ट्रियल ऑफिसेस असतात, एखाद्या मिनिस्ट्रीच्या अंडर त्यांचे मिनिस्ट्रियल ऑफिसेस असतात, त्याच्या अगेन्स्ट हे इश्यू केलं जात नाही. आणि एखादे प्रायव्हेट ऑफिस असेल, खाजगी जी एखादी संस्था असेल किंवा एखादा ऑफिस असेल त्याच्या अगेन्स्ट पण हे इश्यू केलं जात नाही. म्हणजे को वॉरंटो आता जे वॉरंट जे आहे ना, वॉरंट काढण्याचा अधिकार, तर आपला वॉरंट हा शब्द जो ऐकतो हे सरकार असेल किंवा एखादं कोर्ट असेल, असं एखादं सरकारचं डिपार्टमेंट असते वॉरंट काढू शकतं. ओके, तर हे जे वॉरंट आहे ते सरकारी ऑफिसच्या अगेन्स्टच आहे, म्हणजे प्रायव्हेट लोकांचा ह्याच्याशी काही संबंधच येत नाही असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर त्याला अधिकार नसताना जर एखाद्याचं काम करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट को वॉरंटो काढला जातो. आता बघूया हे को वॉरंटो हे जे आहे हे इथं काय म्हणलं आहे, दिस रीड कॅन बी सॉट बाय एनी पर्सन अँड अदर 4 रीड्स आर सॉट बाय ॲग्रीड पर्सन ओनली. आता को वॉरंटो आपण समजून घेतलं. आता एक एक्झाम्पल घेतलं आपण, एखादा 62 वर्षाचा व्यक्ती रिटायर्ड ऑफिसर जाऊन त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागला आहे, त्याला अधिकार नसताना काम करतो आहे आणि हे जर एखाद्या व्यक्तीला लक्षात आलं, आता तो व्यक्ती ज्याच्या लक्षात आलं की तो त्याच्या अधिकार क्षेत्रात नसताना तो काम करतो आहे, पण तो व्यक्ती त्या ऑफिसचा नाही आहे, तर त्या ऑफिसचा काही संबंध पण नाही आहे त्याचा,
तरीसुद्धा त्याच्या लक्षात आले की हे त्याच्या अधिकार नसताना तो काम करतो आहे. असा कुठलाही व्यक्ती या केसमध्ये कोअरंटच्या केसमध्ये तो कोर्टाकडे तक्रार करू शकतो. म्हणजे हे जे आहे कोअरंटो जे रीट आहे ते कुठल्याही व्यक्तीकडून त्याची तक्रार केली जाते. पण जे बाकीचे 4 रीट्स आहेत आपण जे बघितले, हॅबिस कॉर्पस आहे, मॅन्डेमस आहे, प्रोहिबिशन, सर्ट्युररी, हे जे आहेत ते एक ॲग्रीड पर्सन म्हणजे ज्याला ते त्याचं ज्या व्यक्तीचं नुकसान झालं आहे, ओके, म्हणजे तो ॲग्रीड पर्सन, ॲफेक्टेड जो पर्सन आहे तोच व्यक्ती त्या रीट्ससाठी तक्रार करू शकतो. म्हणजे ते रीट्ससाठी तो केस फाईल करू शकतो कोर्टामध्ये. पण कोअरंटोच्या केसमध्ये कोणीही, आता तुम्हाला लक्षात आलं की एखादा अधिकारी त्याला अधिकार नसताना ते निर्णय घेते, एखादा कुठलाही व्यक्ती, अधिकारीच म्हणून नाही तर कुठलाही एखादा व्यक्ती त्याला ते एखाद्या अधिकार नसताना कायदेशीररित्या तो म्हणजे अधिकार नसताना कायद्याच्या बाहेर जाऊन तो काम करतोय, तर कुठल्याही व्यक्तीच्या अगेन्स्ट आपण स्वतः जाऊन तिथे कंप्लेंट करू शकतो. ओके, म्हणजे बाय एनी पर्सनमध्ये, कारण हे फक्त एकाच्याच बाबतीत आहे कोअरंटोच्या बाबतीत, पण बाकीच्या 4 रीट्सच्या बाबतीत तसं नाही आहे. ॲफेक्टेड पर्सनच तिथे जाऊन तक्रार करू शकतो. ओके, अशा प्रकारे आपण 4ही रीट्स 5ही रीट्स आपण समजून घेतलेले आहेत. ओके, हॅबिस कॉर्पस असेल, मॅन्डेमस असेल, प्रोहिबिशन, सर्ट्युररी आणि कोअरंटो, आणि प्रत्येक रीट आपण खूप चांगले एक्झाम्पल्स घेऊन आपण समजून घेतलेले आहेत. त्यामुळं हे तुम्हाला हे नोट्स पाहिजे असतील तर हे परत एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हवं तर हा लेक्चर परत एकदा पहा. त्यामुळे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात राहील. ओके, आणि लक्ष्मीकांतमधले आता मी तुम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये समजूनच नाही सांगितलं सगळ्या गोष्टी, तर प्रत्येक ह्याच्यावर एक एक्झाम्पल देखील सांगितले. त्यामुळं तुम्हाला एक पक्कं लक्षात ठेवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही अजून एकदा पहा. म्हणजे तुम्हाला ते एक्झाम्पल नीट जर समजून आलं ना, हे ॲक्च्युली ते रीट काय आहे, प्रत्येक टाईपचे जे रीट आहे ते तुम्हाला छानपैकी समजून येईल आणि ते तुम्हाला कधीच विसरणार नाही. ओके, अशा प्रकारे आपण आर्टिकल 32 आणि रीट्स हे दोन्ही टॉपिक आपण पाहिलेले आहेत. ओके.